पावसाळ्यात फिरायला जायची मजा जरा वेगळीच असते। तर आज आम्ही चाललो आहे माथेरानला, खास गड्यावरचा गणपती पाहायला। नेरळ स्टेशनला उतरून आम्ही टॅक्सी पकडली। टॅक्सीवाले 100 रुपीज घेतात पर पर्सनला। वरती जायला कमीत कमी 20-25 मिनिटं तरी लागतात। हा स्टार्टिंगला असा गेट दिसेल तुम्हाला। तसं आम्ही खूप वेळा माथेरानला गेलोय, पण ह्या वेळेस खास कड्यावरचा गणपती पाहायला गेलो, कारण आम्हाला माहीतच नव्हतं तिकडे गणपती बाप्पा आहे करून। आणि ही खास व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्यांना माहिती नाही आहे कड्यावरचा गणपती माथेरानला आहे। मग आम्ही वरती एंट्री पॉईंटला पोचलो। एंट्री पॉईंटला पोचताच तिकीट काढली। ॲडल्टसाठी 50 रुपीज आहे आणि चिल्ड्रनसाठी 25 रुपीज आहे। एंट्री करताच हा इतका छान दृश्य तुम्हाला पाहायला भेटेल। इथे आम्ही थोडेसे फोटो व्हिडिओज काढले, दोघंच असल्यामुळे एकमेकांचे फोटो व्हिडिओज काढत होतो। फोटो व्हिडिओज काढून 2 मिनिटावरती अमन लॉन्च करून प्लॅटफॉर्म लागेल। अमन लॉन्चवरून ट्रेन सुटतात वरती माथेरानला जायला। तुम्ही ट्रेननेही जाऊ शकता किंवा चालतही जाऊ शकता। चालत तर जायला खूप मजा येते। आम्ही तर खूप चालतच गेलो, कारण चालत जाताना जे दृश्य असतं पावसाळ्यामध्ये फॉग वगैरे ते आम्हाला मिस करायचं नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही चालतच गेलो। चालत कमीत कमी अर्धा तास लागतो वरती जायला माथेरान। मग आम्ही बॅग वगैरे ठेवून चेंजिंग करून निघालो बाप्पाकडे। निघताच हे ट्रेन दिसली आम्हाला, प्लॅटफॉर्मला लागलीच होती। मग आम्ही फोटो व्हिडिओज थोडेसे काढले आणि सरळ पटरी पकडून सीधा बाप्पाकडे चाललो। आणि बाप्पाकडे जाता जाता थोडेसे फोटो व्हिडिओज काढत गेलो। बघा तुम्ही पाहूच शकता किती फॉग आहे। आमचे मिस्टर पण खूप एन्जॉय करत होते। अर्धा तास चाललो असेल आम्ही, त्याच्यानंतर हे बाप्पाचं छोटंसं दृश्य दिसलं आम्हाला। एवढं छान वाटलं ना ते दृश्य बघून, अक्षरशः अंगावर काटे आले। म्हणजे पोचलो नव्हतो आम्ही बाप्पाकडे, ते रस्त्यामधूनच दिसतं, पटरीवरूनच दिसतो बाप्पा। खूप छान वाटतं, खूप छान। असंच मग आम्ही पुढे चालत गेलो आणि हो, लकीली आम्हाला जास्वंदाची फुलं भेटली रस्त्यामध्ये बाप्पासाठी। मग आम्ही पुढे चालत गेलो। पुढे चालत गेल्यावरती आम्हाला थोड्याच अंतरावरती एक घंटी दिसली आणि तिथे असं खाली लिहिलं होतं की कड्यावरचं गणपती करून। आणि तिथून तर बाप्पाचं दृश्य एवढं छान दिसत होतं ना, मी तर खूप खुश झाली। पाहू शकता तुम्ही, बघा खूप छान होतं। मग पुढे लगेचच 5 मिनिटावरती दुसरी घंटी येईल आणि असा गेट दिसेल तुम्हाला, तिथून सरळ खाली उतरायचं आहे। खाली उतरताच तुम्हाला असा एक बोर्ड दिसेल। राईट साईडला फेब फोर्ट आहे आणि लेफ्ट साईडला गणपती बाप्पा आहे। तर आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे आणि लेफ्ट साईडला एंट्री करताच तुम्हाला हा असा दृश्य दिसेल, ज्यामध्ये महादेव, गणपती बाप्पा आणि पिंड असं ठेवलंय। त्यांचं आम्ही दर्शन घेऊन पुढे गेलो। पुढे जाताच आम्हाला शिवाजी महाराजांचं दर्शन झालं। शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन बाजूलाच बाप्पाची मूर्ती आहे, त्याच्यावरती बाप्पाचं मोठी मूर्ती आहे आणि खाली छोटंसं मंदिर बनवलं आहे बाप्पाचं। त्याचं दर्शन करून आम्ही बाप्पाचा आशीर्वाद घेऊन तिकडे थोडीशी हे व्हिडिओ काढली। तुम्ही पाहू शकता किती छान दृश्य आहे बाप्पाचं। आणि खरंच ज्यांनी पण हे बनवलं आहे ना, खूप खूप छान बनवलं आणि त्यांना खूप खूप धन्यवाद। आणि जे पण गेले नसतील ना कड्यावरचा गणपती बघायला, त्यांनी नक्की एकदा तरी जाऊन बघा, तुम्हाला पण खूप आवडेल ते। अशा प्रकारे आम्ही तिकडे पोचलो, थोडेसे फोटो व्हिडिओज काढले आणि बाप्पाचं दर्शन करून निघालो। थँक्यू। तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।